इस बस्ती में तुम्हें ज्ञान से चक्कर नाही लगाव तो सोनू मेरा नाम नाही. रस्ते विचारला मग त्याचं उत्तर सांगतो मी माझं. तुम्ही सांगा आधी आपलं उत्तर. तुमचं राऊंड पहिलं आहे ना, मग मी सांगतो माझं उत्तर. अजिबात समजलं का? आम्ही काही कवड्या खेळत नाही. समजलं का? नाही आम्ही काही कवड्या खेळत नाही. काय वाटते तुम्हाला? नाही आम्ही काही कवड्या खेळत नाही. वारे वा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे तुम्हारे धमकी से डर जाओ ये मेरा काम नहीं. तुम्हारे धमकी से डर जाओ ये मेरा काम नहीं. कारण ये पारस सिंह बस्ती में तुम्हें ज्ञान से चक्कर ना लगवा तो सोनू मेरा नाम नहीं. आले गेली बोला तिकडे शिकवायचा. समजलं का? हा गोंदिया जिल्हा होय. हा गोंदिया जिल्हा होय मला ना. तुमचं तुमच्या परी माझं माझ्या बरोबर मी हे काही काही घाबरत नाही. हा तू करते ठसक्याचे मी काही भाड झोकत नाही. बरोबर आहे. समजलं का? आली अंगावर तो घेतो शिवर मी मागा कधी धरत नाही. खांडेकरजी आली अंगावर तो घेतो शिवर या सोनू कधी मागा धरत नाही. आणि येऊ द्या तुमच्या सारखा ज्ञानीवंत त्या सोनू कधी एक आहे की वाकत नाही. ऐका मला म्हणायचं पानी भी ना पीने दूंगी. बोलेगी तेरे ज्ञान के घटान को तो तुझे पानी भी ना पीने दूंगी. खांडेकर जी अपने औकात में रह के बात कर बनता मला नाही का. अगर मैं अपने औकात में अगर आ गए तो एक एक नकोशा तुम्हाला नोच लूंगी वो भी ज्ञान से. ऐका मला म्हणायचं आहे कोणती अशी दैवत शक्ती होती की त्याचं मुंडकं कापलं पण त्याचं प्राण मात्र गेलं नाही. त्याचं मुंडकं कापलं पण त्याचं प्राण मात्र गेलं नाही. स्वतःची गर्दन त्यानं हातामध्ये घेतली. रक्ताची धारा रक्ताची गंगा त्याच्या शरीरातून वाहू लागली पण त्या मुलानं मात्र हार कधी मानले नाही. आणि मग मला म्हणायचं नाव करी
ना देवेंद्रजी देवघर पारडसिंगा यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपयाचा भेट दिलेला आहे. धन्यवाद. दादा हॅलो, आणि तुम्ही खाता त्या भाकरी